अहो आई, तुम्ही का पडता या सगळ्यात? अहो, नकट्यासमोर नाक खाजवलं तर त्याला राग येणारच. काय म्हणजे तुम्ही आता वहिनीला काय बोलणार, मग भाऊजींना राग येणार. मग भाऊजी वहिनींची बाजू घेऊन तुम्हाला वाटेल तसं बोलणार. तुम्हाला असं वाटेल ते बोललेलं, तुम्हाला त्रास झालेला मला नाही हो बघवत आई. आई, मला मान्य आहे, मला मान्य आहे तुम्हाला या घराचा गोकुळ झालेला पाहिजे. अहो, पण हे सगळं तुम्हाला वाटून काय उपयोग आहे? बाकीच्यांना पण वाटायला हवं ना. त्यांनाच मूलबाळ नको असेल तर मग तुम्हाला वाटून काय उपयोग आहे सांगा ना. अहो आई, काल वहिनी अशा काही बोलल्या म्हणून सांगू? जाऊ दे, मी काय तुम्हाला सांगायला नको आणि तुम्ही काय ऐकायला नको. अहो, पण वहिनी तुमच्याबद्दल असा विचार करतील, एका आईच्या विरोधात तिच्याच मुलाचे कान भरतील यासारखं दुर्दैव ते काय देवा. अहो आई, मी तर म्हणते अशी बाई घरात असण्यापेक्षा नसलेलीच बरी. पण हे सगळं मी म्हणून काय उपयोग आहे ना. या घरातले सगळे निर्णय तर तुमच्या हातात आहेत. बघा, नीट विचार करा, नाहीतर घराचं या वाटोळं व्हायला वेळ लागणार नाही. मी काय म्हणते ते लक्षात येते का तुमच्या?